आणि आत्ताही दंड तो पडतोय। जरांगे नावाचा माणूस निघालाय, त्याला पाठिंबा देतो हा आमदार। आता सांग ना, घाबरतो काय? 500 किलोमीटरवर गेवराईमध्ये आलोय। महाराष्ट्रामध्ये असे तुझ्यासारखे 56 बघितलेत। त्याच गेवराईमध्ये वेळ पडली तर निवडणुकीला उभा सुद्धा राहीन। आमच्या बजरंग सोनवणेला माझा सवाल आहे, तुझ्या पक्षाचा प्रमुख वयोवृद्ध नेता शरदचंद्रजी पवार तो तिकडे मंडल यात्रा करतोय ओबीसीच्या हक्काधिकाराची। बेजबाबदार वागायला तुम्हाला अधिकार इथलं संविधान अलाउ करत नाही। पण तुला ज्या आमच्या पिढ्याने आम्ही जे तुला मतदान दिलं खोर, त्या मतदानाची उतराई तू अशी करतोयस। शिवी देण्याचं कारण असं की तू ज्या नेत्याचे बॅनर चौकामध्ये लावलेस तो मुख्यमंत्र्याला शिव्या देतोय, आणि तुझा पक्ष, तुझ्या पक्षाचा नेता त्याच मुख्यमंत्र्याच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात सामील आहे। क्या बनवताय आम्हाला तुम्ही? बीडच्या गेवराई या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि जे काही पंडित समर्थक आहेत ते आमने सामने आले होते, आणि त्याचेच पडसाद आपण पाहिले असेल की छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पाहायला मिळाले होते। सर, तुम्ही बीडच्या गेवराईमध्ये पोहोचले आणि काय परिस्थिती पाहिली हे तुमच्यासमोर काय सांगू? हे बघा, महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झुंडशाहीच्या जोरावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची सुद्धा तमा बाळगली जात नाही। मुख्यमंत्र्यांची आयमाई काढली जात असेल तर महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचं, ओबीसीचं, विजयएनटीचं, एसबीसीचं काय? गेल्या 2 वर्षापासून संविधानिक बाजू या महाराष्ट्रामध्ये आम्ही मांडतोय। लोकशाही संविधानिक शब्दामध्ये आम्ही आमची भूमिका मांडतोय। आमच्यावर हल्ले झाले, आम्हाला शिव्या दिल्या गेल्या, आमच्या जवळची माणसं फोडली गेली, आमच्या गाड्यांना कट मारले गेले, गाड्या फोडल्या गेल्या। आज दुसऱ्यांदा माझी गाडी फुटते। महाराष्ट्रातला एवढ्या सगळ्या लोकांची बाजू मांडणाऱ्या कार्यकर्त्यावर जर हा प्रसंग असेल तर गावगाड्यातल्या माणसांची काय परिस्थिती असेल? माननीय मुख्यमंत्री महोदय, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, गेले 4 दिवस झालं महाराष्ट्र तुम्हाला शिव्या घालताना महाराष्ट्र पाहतोय। तुम्हीही सुरक्षित नाही असा माझा दावा आहे। जर मुंबईकडे जर झुंड निघाली, अरे काळ कुठला आहे? कायदा सुव्यवस्था आहे का तुमच्याकडं? मुख्यमंत्री सुरक्षित प्रश्नच नाही। अरे मुख्यमंत्री काय आता पर्सनल आहेत का? मुख्यमंत्री 12-13 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहेत। मुख्यमंत्र्यांचा अपमान, मुख्यमंत्र्यांची आयमाई काढणं महाराष्ट्राचा अपमान नाही का?
जाऊ द्या तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. मुख्यमंत्र्यांची ही अवस्था असेल